आता तुम्हाला संतांच्या मागोव्यातून तुकाराम महाराजांचा अनुभव तुमच्या पुढे मी ठेवत आहे। तुकाराम महाराजांचे परमात्म्याविषयी जे मत आहे ते तुम्ही ऐकावे। तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमयी। तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमयी। याचा अर्थ असा होतो की तुकाराम महाराजांनी सागर आणि गंगेची उपमा दिली, ती संगमाची उपमा आहे। संगमाची उपमा म्हणजे हे संगम सर्वत्र आहेत, जमिनीवर गंगेचे एकमेकाच्या गंगेचे संगम सर्वत्र पाहता येते। तर सागराचा जो संगम आहे तो ईश्वर भेटीचा आहे। सागरात ईश्वर भेट कशी होती तर सागर हा परमात्मा रूप मानला जातो आणि गंगा हे आत्मस्वरूप मानले जाते। आणि हे आत्मस्वरूप सागराला जाऊन भिडले की सागर रूप होते, तिथे गंगा रूप उरत नाही। त्याला ब्रह्मसाक्षात्कार म्हणतात। ह्या ब्रह्मसाक्षात्काराने गंगेचे स्थान सागर होते आणि गंगेचे स्थान तिथं विरून जाते। ह्यासाठी परमरूपात आत्मा जर गेला तर तोच निर्गुण परमात्मा, आत्मा परमात्मा निर्गुण ही स्थिती प्राप्त होते। त्याचे आकलन तुकाराम महाराजांनी दुसऱ्या ओवीमध्ये सांगितले आहे। देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा तो झाला विश्वाकारू। देशकाळ वस्तू भेद मावळला, आत्मा का तो झाला विश्वाकारू। ह्या ओवीच्या आधारे कर्पूर कांडणी काय कोंडाकणी, सिंधू मेळवणी काय चाली। अशा पद्धतीने तुकाराम महाराजांनी या परब्रह्माचा अनुभव सांगितला। आता देश काळ वस्तू भेद मावळला हे कुणासाठी घडलं तर आपल्या शरीरासाठी घडलं। इथं देश उरला नाही, काळ उरला नाही आणि काहीच उरलं नाही, आपला देह पण उरला नाही। अशी स्थिती झाल्यानंतर त्यावेळेला तो आत्मा सागराला जाऊन भेटतो। त्या गंगासागर संगमामध्ये आपण विलीन होतो, असा अनुभव तुकाराम महाराजांना आला। अशा ह्या परमतत्वाच्या वाङ्मयाला सिद्ध करणे म्हणजे आत्मसाक्षात्कार अशी ज्ञानांची मते आहे। तर हा आत्मसाक्षात्कार कोणत्या वेळी, कधी, कोठे आणि कसा हे कोणी भक्त जाणू शकत नाही। हे सर्व कार्य गुरुकृपेचे साधन आहे। ह्या गुरुकृपेचे साधन म्हणजे नेमके काय तर गुरु हा ईश्वर रूपात आपल्याला नेऊन ठेवतो, ईश्वर रूप दाखवतो आणि ईश्वर रूपाचं कार्य जे काय आहे ते सिद्ध करून प्रत्यक्षात आपल्याला पाहता येते। याचा अर्थ हे कसे पाहता येते, हे सर्वांना का पाहता येत नाही, याचा अर्थ ही भक्ती आहे। आणि ही भक्ती निस्सीम भक्ती याला म्हणतात। या निस्सीम भक्तीला परम तत्व आपल्याकडे येते। आपण परमात्म्याकडे जायची याला जरूर नाही, परमात्मा आपल्याकडे ओळखतो, ज्ञान आपल्याकडे ओळखते आणि गुरु कृपेचं वरदान आपल्याला लाभते। त्या स्थितीला हा सर्व ब्रह्मसाक्षात्कार होत असतो। तो ब्रह्मसाक्षात्कार म्हणजे शरीराची काया चोख असली पाहिजे, शरीरातले विकार नष्ट झाले पाहिजे, शरीरातली व्याधी दूर झाली पाहिजे, अंतःकरण परमात्म्याशी एकरूप झाले पाहिजे आणि परमात्मा अंतःकरण ज्या टायमाला एकरूप होईल आणि सर्व इंद्रिय कार्ये एका मनाच्या आधारावर एकाग्र होतील, बुद्धीच्या आधारावर एकाग्र होतील, सर्व इंद्रिय एकरूप झाल्यानंतर आपल्या देहाचा आपल्याला विसर पडतो। आपला देह आपल्याला माहिती नाही, आपण कुठं बसलो हे माहिती नाही, आपल्या देहाचं कार्य संपून जातं। अशा अवस्थेत तो गुरु सुधीत येतो आणि त्या वेळेलाच हे सांगून जातो की हा ईश्वर बघ, हे जग बघ, ही माया बघ। हे असं सर्व गुरुच्या उपदेशाने कळत असते। त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात। त्याला बाह्य गुरुची गरज नाही, गुरु कृपेची गरज म्हणजे आत्मचिंतन आणि अंतरात्म्यातच गुरुप्राप्ती होते आणि मग याचा साक्षात्काराचा लाभ होतो।